आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा 37वा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच 60 कोटींच्या नियोजित 5 मजली भव्य अशा महाप्रसाद गृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी 7 ते 9 श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण, सकाळी 9 ते 10 नामस्मरण, जप आणि श्री गुरुपूजा पार पडली. धनगर समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचं वाटप आणि पाद्यपूजा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम बुदले गल्ली पश्चिम मंगळवार पेठेतील स्वामी समर्थ मंदिरात घेण्यात आला. या प्रसंगी माजी महापौर महेश कोठे, प्रभाग क्रमांक 3चे माजी नगरसेवक सुरेश पाटील, सातप्पा चिनकेरी, सिद्धाराम धुळे, धनगर समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास सावंती, यल्लप्पा आवले, संतोष मोमाणे, विकास चिनकेरी, गणेश मोमाणे, संतोष बसळे, बाबा बोराळे, बेळकरी मामा, हिरा आट्टे आणि धनगर समाजबांधव उपस्थित होते. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीनं नव्यानं बांधण्यात येणाऱ्या भव्य 5 मजली नूतन महाप्रसाद गृहाच्या वास्तूचं भूमिपूजन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले, राज्य अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष तथा मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार श्री आणि सौ यदू जोशी, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट नितीन हबीब, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून संजय धनशेट्टी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या कार्यकाळात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा जलजीवन गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यातच जिल्ह्यातील आमदारांनी दीपक कोळी यांच्याबाबत तक्रारी केल्यानं त्यांची तात्काळ बदली करण्यात आली होती. त्यानंतर प्रभारी पदभार सुनील कटकधोंड यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान बरेच दिवस प्रभारी अधिकाऱ्यांवरच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा पदभार होता. दरम्यान नुकतीच राज्य शासनानं ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून संजय धनशेट्टी यांची नियुक्ती केली. वसंत विहार येथील सायली हाईट्स अपार्टमेंटमधील फ्लॅटचं कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत कुसुम मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगानं सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम हा चोरीचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी मार्केट यार्डापुढील जनावरांच्या दवाखान्यासमोर हैदराबाद रोड सोलापूर इथं थांबला आहे. त्यानुसार पथकानं त्या इस्माला ताब्यात घेतलं. सुखदेव उर्फ बंडू हनुमंत नाईक, वय 26, राहणार मुक्काम खोराडे वस्ती, पोस्ट आरग, तालुका मिरज, जिल्हा सांगली असं असून त्याच्या ताब्यातून 53 ग्रॅम वजनाचे 1,71,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर शहराच्या विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तौफिक शेख आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड हे इच्छुक उमेदवार असतील. तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर महेश कोठे यांचं नाव पुढं आलं आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी हे निवडीनंतर रविवारी प्रथमच सोलापूरला आले असताना त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं संघाच्या परिषद कक्षात सत्कार समारंभ पार पडला. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते यदू जोशी आणि त्यांच्या पत्नी अर्चना जोशी यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती, शाल, सोलापुरी बुके देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी विचारमंचावर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शांतकुमार मोरे, दशरथ वडतिले, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.